हॅलो, नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? ते स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्लॉग आहे वटपौर्णिमे दिवशीचा. 1 ते 2 दिवस लेट येत आहे, त्याच्यासाठी सॉरी बरं का. तर वटपौर्णिमा म्हटल्यावरती पुरणपोळ्या तर असतातच, सगळ्यांच्याच घरी असतात. आणि मीही आज त्याचाच बेत केलेला होता. मस्त अशी डाळ चण्याची शिजायला घातली होती. आणि नंतर इकडे येळवणीची आमटी बनवण्यासाठी मसाला वगैरे साईडला काढून ठेवलेला होता. आणि आता पुरणपोळी आहे म्हटल्यावरती पुरणाच्या पोळीसोबत गुळवणी तर येणारच. एका साईडला गुळवणी बनवायला ठेवून दिली. तोपर्यंत इथं पटकन डाळ शिजवून घेतली होती. आणि आज खूप धावपळ होती माझी, कारण आज सण होता. त्याचसोबतच आज शरूला स्कूल पण होतं. आज तिला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे धावपळ होती. आणि आहोंनाही कामावरती जायचं होतं, तर त्यांनासुद्धा पुरणपोळी टिफिनला घेऊन जायची होती. तर माझी एकदम तारेवरची कसरत चालू होती, कारण शरूचं पण उरकायचं होतं, तिला टिफिनला वेगळं काहीतरी द्यायचं होतं. टिफिनला तर आपण आमटी भात वगैरे देऊ शकत नाही. तरी पण ती मला बोलली होती, मम्मा मला पुरणपोळी चालेल. म्हणून मी पटकन एका साईडला आमटी बनवली, भात बनवला, त्याचसोबत गुळवणी पण करून घेतली. आणि मस्त असं पुरण वाटून छान अशा पुरणपोळ्या करायला घेतल्या. सुरुवातीला नैवेद्यासाठी पुरणपोळी केली, म्हणजे घरातल्या देवासाठी. आणि वटपौर्णिमेला आपण जाणार आहोत, तर तिथंसुद्धा नैवेद्य दाखवण्यासाठी छोटी पोळी असं बनवून घेतलेलं होतं. आणि मस्त असं गव्हाच्या कुरडया पापड तळून घेतले होते. नंतर देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवायचा होता. आणि ह्या कुरवड्या बघा किती टम्म अशा फुगलेल्या आहेत. ह्या विकतच्या कुरवड्या आहेत. माझ्या नणंदबाई आहेत, त्या विकायला ठेवतात कुरवड्या. एवढा सुंदर आणि एवढं मस्त फुगतात ना. आणि पटकन सगळं ताट वगैरे बनवून घेतलं. आणि आहूंना पहिलं जेवायला द्यायचं होतं. त्यांचं ताट एका साईडला वाढून ठेवलं आणि पटकन देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यांना जेवायला दिलं. इथं बघा चिकू पण त्यांच्यासोबत जेवण करायला बसली होती. आणि मला तर आज माझा उपवासच होता, जेवण वगैरे करायचं नव्हतं. इकडे यांचं जेवण वगैरे होईपर्यंत शरूची तयारी करून द्यायची होती. इथं शरूला तयार करायला घेतले होतं, ड्रेस वगैरे घालून झाला होता, फक्त त्याच्या वेण्या घालायच्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं पाऊस. सकाळपासून अजिबात पाऊस नव्हता, पण स्कूलला जायच्या टायमिंगला दररोज नेहमी पाऊस येतो. मग असो, आता पाऊस आहे तरी स्कूलला तर जावंच लागणार आहे. तिला पण रेनकोट वगैरे घालून दिला, त्यांना स्कूलला पाठवलं. आहोत सोडायला गेले होते. त्याच्यानंतर ते सगळे गेल्यावरती पटकन मी माझी तयारी करायला घेतली. माझी तयारी करून झाली की इथं पूजेचं ताट करायला घेतलं होतं. सगळ्या ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्या सगळ्या इथं मी व्यवस्थित लावून घेतल्या. म्हणजे आधी सगळ्या साईडला काढून घेतल्या होत्या, कारण नंतर कसं ताट बनवायला घेतलं की वस्तू सापडत नाहीत. मग एका साईडला काढून घेतल्या आणि नंतर सगळं ताटामध्ये सजवून घेतलं. आणि मस्त असं ताट छान सजवून घेतलं. नैवेद्य घेतला, नारळ घेतला. आणि आज सोमवार असल्यामुळे आमच्याकडे नारळ वगैरे फोडत नाहीत, फक्त त्याला व्हायचंच होता, म्हणून ओटीच्या सामानाबरोबर त्याला पण ठेवून घेतला. आणि चिकूला काय तयार केलं नाही, तिला आहे त्याच कपड्यावरती ठेवलेलं होतं. आणि पाऊस पण थोडासा कमी आला होता, म्हटलं पटकन जाऊन पूजा करून घेऊन यावी. पण आधी पाऊस पडल्यामुळे गार्डनमध्ये खूप चिखल झालेला होता, एवढा की पूर्ण पाय त्याच्यामध्ये रोवत होते. त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यासारखा तर अजिबात मूड नव्हता. इथं बघू शकता की एवढा चिखल आहे, तरीसुद्धा सगळ्या बायका इथं पूजन करत आहेत. आणि गार्डनमध्ये भरपूर ठिकाणी वड्याचे झाडे आहेत. मग प्रत्येक ठिकाणी 10-12 बायका पूजन करून घेत होत्या. मग पटकन आम्ही पण पूजन करायला घेतलं होतं. त्याच्यामध्ये चिकूचं पण रडणं चालूच होतं, कारण तिला माझ्यासोबत फिरायचं होतं. पण तिथं खूप चिखल होता, तर तिला आम्ही तिथं घेऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे तिला तिच्या काकीसोबत उभं केलं होतं. मी आधी पूजन करून घेतलं, नंतर तिच्या काकीने पण पूजन करून घ्यायचं होतं. मग इथं पटकन देवाला आधी हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली. आणि नंतर आपली आपली जशी पद्धत आहे वडाला फेरे मारायची, ते पण सगळं करून घेतलं. आणि साडीचा खूपच अवतार खराब झालेला होता, पण काय करणार, चिखल असल्यामुळे पूजा तर करावीच लागणार होती ना. आणि नशीब की पाऊस त्यावेळेस थांबलेला होता, त्याच्यामुळे काही नाही तर पूर्ण पावसामध्ये भिजत भिजत पूजा करावी लागली असते. पटकन इथं पूजा वगैरे करून घेतली. आणि मुंबईचा पाऊस म्हटल्यावरती तर सगळ्याला माहितीच असेल की एकदा चालू झाला की तो थांबतच नाही. जवळपास 4 दिवस झालं पाऊस चालू आहे, पण पाऊस काही थांबतच नाही आहे. मग इथं पूजा वगैरे करून घेतली. आम्हाला थोडे फोटो वगैरे पण काढायचे होते, तर इथं माझ्यासोबत माझी जाव होती, परत माझी फ्रेंड होती, त्यांच्यासोबत आम्ही फोटो वगैरे काढून घेतले, थोडेसे व्हिडिओ काढले होते. आणि मस्त असं पूजन वगैरे पण झालं बिना पाऊस पडता. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मला साडी वगैरे कशी दिसत आहे, कसा होता आजचा लूक.
सिंपलच होता, जास्त काही तयार झाले नव्हते. नंतर पूजा वगैरे झाली. गार्डनमध्ये बघू शकता किती गर्दी आहेत आणि सगळ्यांचे फोटो वगैरेच काढायचे चाललं होतं. त्याच्यानंतर घरी आले, मस्त अशी साडी वगैरे चेंज केली. जेवण तर करायचंच नव्हतं, फक्त चिकूला जेवण करायला लावलं आणि माझा उपवास होता, संध्याकाळी सोडणार होते. मग शरूला स्कूलला आणायला जायचं टाईम झालं होतं. मग आम्ही गार्डनमधूनच जातो. तर इथे बस स्टॉप लागतो. तर बस स्टॉपवरती तुम्ही सुद्धा बघू शकता, इथे बघा किती बायकांनी प्रत्येक वडाला पूजन केलेलं आहे. तर मी सुद्धा ते थोडीशी क्लिप घेतली होती. त्याच्यानंतर घरी आलो. संध्याकाळी शरूच्या फ्रेंडचा बड्डे होता, तिथं गेलो आणि संध्याकाळी मस्त असं पुरणपोळीचं जेवण केलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना.